नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण स्नॅक स्पेशलमध्ये काटेरी पोह्याचा चिवडाची रेसिपी बघणार आहोत, जी करायला अगदी सोपी आहे आणि अवघ्या अर्धा तासात आपला हा चिवडा तयार होतो आणि हे खायला खूपच चटकदार लागतं. चला तर मग सुरू करूयात. हे आहे लागणारं साहित्य. इथे आपण 1 वाटी शेंगा, 1 वाटी फुटाणे, 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी कढीपत्ता, अर्धी वाटी पिठी साखर घेतलेला आहे. चिवड्याचा मसाला आहे आलं लसणाची पेस्ट, काजू, मनुका, हळद, हिंग, मीठ, लाल तिखट आणि धने जिरे पावडर घेतलेला आहे. आणि हे साठवणीतले वेफर्स आहेत, म्हणजे जे आपण उन्हाळ्यात बटाट्यांपासून वेफर्स करतो ते घेतलेलं आहे. तर सुरुवातीला आपण जे काटेरी पोहे आहेत ते आपण छान भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते छान कुरकुरीत होतात. तर इथे आपण 1 किलो एवढं घेतलेलं आहे. माझी कढई थोडीशी लहान असल्यामुळे 1 किलो आपण एकत्र न भाजता आपण 2 वेळा भाजून घेणार आहोत. तर इथे आपले जे काटेरी पोहे आहेत आपल्याला हे मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. आणि आता भाजलेलं कसं ओळखायचं, तर हाताने चुरून पाहायचं. या प्रकारे चुरा झाला की समजायचं की आपले पोहे अगदी छान भाजले गेलेले आहेत. आता ते बाजूला ठेवून आपण एका कढईत जवळपास 1-1.5 वाटी तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की सुरुवातीला आपण जे वेफर्स आहेत ते तळून घेऊयात. छान खुल्ले पाहिजेत वेफर्स हे, आणि हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्ही हवा असल्यास घालू शकता, पण ह्याच्याने चव खूप छान येते. तर हे आपण वेफर्स निथळून घेतलेलं आहे तेलातनं. आता ते आपण भाजलेल्या पोह्यांमध्ये घालून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये आपण जे काजू आणि मनुके आहेत ते देखील छान तळून घेणार आहोत, हलकेसे सोनेरी होईपर्यंत. आणि जे मनुके आहेत ते छान फुगतात आणि काजूंना हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत आपण ते छान तळून घेऊयात. आता हे देखील तळून झालेलं आहे. हे पण आपण तेल निथळून प्लेटमध्ये काढूयात आणि भाजलेल्या पोह्यांमध्ये आपण हे आता घालून घ्यायचं आहे. आता त्याच प्रकारे इथे आपण जे फुटाणे, म्हणजे ज्याला आपण डाळे म्हणतो, ते तळून घेणार आहोत. हे पण अगदी 1 मिनिटभर आपल्याला तळून घ्यायचं आहे. आता आपले इथे फुटाणे पण छान तळून झालेले आहेत. आपण तेल निथळून घेऊयात पूर्णपणे आणि ते देखील आपल्याला पोह्यांमध्ये घालून घ्यायचं आहे. आता त्याच तेलामध्ये आपण शेंगा तळून घेऊयात. शेंगा आणि फुटाणे यांचा प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करू शकता. आता इथे शेंगा पण आपल्याला छान गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि इथे आपण कच्चे शेंगा वापरलेले आहेत. आता तुम्ही इथे बघू शकता आपले शेंगा पण अगदी छान तळले गेलेले आहेत. तेल निथळून घेऊयात पूर्णपणे आणि हे देखील आपण पोह्यांमध्ये घालून घेऊयात. आता आपण कढीपत्ता तळून घेऊयात. तर कढीपत्ता आपण स्वच्छ धुवून पुसून कागदावर वाळून घेतलेला आहे, म्हणजे ह्यात पाण्याचा अंश राहायला नाही पाहिजे. अगदी कुरकुरीत झाला की ते देखील आपण काढून घेणार आहोत. कढीपत्ता पटकन तळला जातो. पूर्ण तेल निथळलं की ते देखील आपण पोह्यांमध्ये घालून घेऊयात. त्याचप्रकारे आपण कोथिंबीर घेतलेला आहे. कोथिंबीर नुसती बारीक चिरून ह्या प्रकारे घालून 1-2 मिनिटे सोडून द्यायचं, जोपर्यंत हे बुडबुडे हलकेसे कमी होत नाहीत. आपल्याला आता चमचा लगेच वापरायचं नाही आहे. तर आता तुम्ही ते बघू शकताय बुडबुडे पूर्णपणे गेलेले आहेत आणि जी कोथिंबीर आहे ती अगदी छान कुरकुरीत झाल्यासारखी दिसेल तुम्हाला. तर तेव्हा आपण पूर्ण तेल निथळून हे देखील काढून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर देखील आपण स्वच्छ धुवून वाळवून घेतली होती. आता हे देखील आपण घालून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये आपण आलं आणि लसूण ह्यांचं पेस्ट जे आहे, म्हणजे आपण खलबत्त्यात कुटून घेतलं होतं बारीक असं. तर हे 1 गड्डा लसूण आहे आणि 2 इंच आलं आहे. ते देखील छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. हे पहा छान रंग आलेला आहे. आता हे देखील आपण निथळून काढून घेऊयात. ह्या प्रकारे आता हे देखील आपल्याला चिवड्यामध्ये घालायचं आहे. आता इथे आपले सगळे जे साहित्य आहे ते अगदी तळून आपण रेडी केलेलं आहे. ह्या प्रकारे तर आता
ती कढई छोटी असल्यामुळे मी एक मोठं टोपलं घेतलेलं आहे इथे, त्यात आपण हे सगळं घालून घेऊयात. आता ह्यात आपण चवीनुसार पिठी साखर घालून घेऊयात. इथे एक जवळपास मी 4 मोठे चमचे पिठी साखर घालून घेत आहे, पण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार आपण गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आणि आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यात तेल असल्यामुळे पिठी साखर अगदी छान व्यवस्थित ह्याला लागेल. आणि आपल्याला हे एकदम हलक्या हाताने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर चुरा होईल. तर आता इथे सगळं आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पिठी साखर. आता जे आपण मगाशी तेल थंड केलं होतं त्याच तेलात आपण हळद घातलेलं आहे. आपल्या चवीनुसार मीठ घालून घेऊयात. हिंग घालून घेऊयात 1 चमचा. इथे लाल तिखट घेतलेलं आहे, ह्याच्यात 1 चमचा काश्मीरी आहे म्हणजे छान रंग येण्यासाठी. आणि हे आहे चिवडा मसाला आणि हे आहे धने जिरे पावडर. तर हे देखील आपण सगळं घालून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि हे जे तेल आहे ते पूर्णपणे गरम करून कोमट झाल्यावरच आपल्याला ह्यात मसाले घालायचे, नाहीतर मसाले जळण्याची शक्यता आहे. सो आता हे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता जे आपलं चिवडा आहे त्याच्यामध्ये आता आपण हे थोडं थोडं करून हे तेल घालून घेऊयात. या प्रकारे आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे, पण सगळं एकदम न होता आपण एक 5 ते 7 चमचे हे तेल ओतून घेतलेलं आहे. आता एकदम हलक्या हाताने आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. असं केलं तर जे मसाले आहेत ते अगदी व्यवस्थित चुरमुऱ्यांना छान लागलं जातं. आता आपण ह्यात हे उरलेलं तेल देखील घालून घेऊयात मसाल्याचं. ह्या प्रकारे आपण हे देखील सगळं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने. आणि ह्या चिवड्याची चव थोडीशी आंबट गोड असते. तर आता आपण इथे वरून 1 चमचाभर कच्चा मसाला घालून घेणार आहोत चिवड्याचा. ह्याच्याने जी चव आहे ती अजून जास्त छान येते कच्चा मसाला असं वरून घातल्यावर. आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर इथे आपला जो काटेरी पोह्यांचा चिवडा आहे तो अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे. हे आपण संध्याकाळच्या टायमाला अगदी छान सर्व करू शकता. आणि ह्याच्यावर तुम्हाला आवडत असल्यास बारीक चिरलेला कांदा, टमॅटो देखील आपण घालून हे सर्व करू शकतो. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.